बाउन्सर तिकट बाउन्सर या ठिकाणी बघायला मिळाला. चांगला पलटवार. स्कोर पहिल्याच बॉलवर जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली अयूब शेखला. आयकॉन टू आयकॉन आणि अंकुरच्या विरोधात क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट कमबॅक करावा लागेल. मिड ऑन शॉर्ट कव्हर शॉर्ट पॉइंट 38 सर्कल मध्ये पुन्हा लॉफ केलाय. ऑन द राईट स्टँड अँड डिलिव्हर्ड. वन मोर विकेट आणखी एक षटकार. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधन मला असं वाटतं आयुब शेखने ठरवलेलं आहे. आणि अगदी पहिल्या बॉल पासून आक्रमण हा पाहू शकता आपण. अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा अगदी खणखणीत षटकार आयुब शेखच्या बॅटमधून निघतो. दुसरा षटकार. कडक शॉट काय सुरुवात केली आहे. ज्या सुरुवातीसाठी खरं तर आयुबला पहिल्या बँच पासून ॲज अ ओपनर पाठवलं कॅप्टन. आणि सध्या आता जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट आयुब शेखनं पुन्हा मिळवली आहे. प्रत्येकी मॅचमध्ये तो चांगला खेळलाय. परंतु आर के फ्रीड आणि एमजे स्पोर्ट्सचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये ती चुणूक त्यांच्या टीमच्या वतीनं पाहायला मिळाली नाही. आणि त्याच्याचमुळे लागोपाठ 2 मॅचेसचे पराभूत झाले. आणि एका बाजूला RCC राहुल त्याही टीमच्या माध्यमातून विचार केला तर गोलंदाजीमध्ये थोड्याशा त्रुटी पाहायला मिळाल्या. आणि तोही संघ मागच्या दोन्ही मॅचमध्ये पराभूत झाला. हा बॉल यावेळेला पुन्हा एकदा हॅमर्ड करायचा होता आणि कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु इथे डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती सिक्सर त्यानंतरचा डॉट. पुन्हा एक सिक्सर आपल्याला बघायला मिळाला आणि आणखी एक डॉट या ठिकाणी आपण पाहतोय. 12 धावा स्कोर कार्डवर. अंकुर सिंग पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. कमबॅक करावा लागेल. कमबॅक करावा लागेल. आता कमबॅक करणार का. परंतु या ठिकाणी लॉंग ऑफ तर सेट केलं. परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉलला आणखी एकदा पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसरा षटकार. काय बॅटिंग केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक रूप, अटॅकिंग अप्रोच, पॉझिटिव्ह माइंडसेट. हा तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. या 6 फटका जर बघितला आपण तर अगदी लॉंग ऑफच्या वरून क्षेत्ररक्षक होता त्या डोक्यावरनं हा चेंडू जातोय. आणि हा तिसरा षटकार येतोय आयुब शेख याच्या बॅटमधून. अंकुर सिंग सारख्या महान गोलंदाजांवर अटॅक सुरू केला आयुब शेख. हा बॉल मात्र पुन्हा एकदा डॉट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा केस संपन्न झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक रूप धारण करताना ठाण्याचा कासर वडोलीचा खेळाडू आयुब शेखला तुम्ही पाहिलं. 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले आणि 18 धावा. एक पॉझिटिव्ह स्टार्ट मिळून देत असताना RK फ्रीड अँड MJ स्पोर्ट्ससाठी खूप चांगली सुरुवात बघायला मिळते. आक्रमकता बघायला मिळते. अगदी आतापर्यंत 3 षटकार पहिल्या षटकामध्ये लगावलेले आणि स्ट्राईक सुद्धा स्वतःकडे ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण खरं तर ज्या ठिकाणी धावती घेतली नाही आणि 3 षटकार त्यांनी लगावले. एक चांगली सुरुवात. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना RK फ्रीड अँड MJ स्पोर्ट्स. आपण जर बघितलं पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर डॉट त्यानंतर षटकार त्यानंतर डॉट त्यानंतर षटकार त्यानंतर डॉट अशा प्रकारचा क्रम आपण पाहतोय. 18 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी वेगवान गोलंदाज रितेश धुमाळ मॅन फ्रॉम कामतघर जॉली स्पोर्टमधून खेळताना आपण रितेशला पाहतोय. प्रेक्षकांची अजूनही गर्दी. मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतोय आपण. आणि यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण पाहतोय 5000 पेक्षा जास्त प्रेक्षक. अगदी पहिल्या दिवसापासून आपण बघितलं तर मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी आनंद घेतलेला आहे. खास करून यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ज्यांना आम्ही किंग ऑफ टेलिकास्ट संबोधतो. प्रिन्स मूवीज रवी गुळवी, प्रथमेश पाटील, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम खूपच अपार मेहनत त्याने घेतलेली आहे. क्लीन अँड नीट प्रक्षेपण दाखवत आहेत. दुसरं षटक रितेश धुमाळ. फार एंड अगदी समोरच्या टोकाकडून जो टोक आपण पाहतोय
भिनार गाव आहे जे भिनार विलेज त्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल गडक, ऋतिक गडक. वाट शॉट, ऋतिक गडक आणि फटका कडक बेधडक. पहिल्या चेंडूला सरळ फेकून दिलं डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आर.के. फ्रीट आणि एम.जे. स्पोर्ट्सच्या बॅटरनं आता फ्री माइंडेड बॅटिंग सुरू केली. आता ऋतिकनं देखील पहिल्या चेंडूचा सामना करत असताना बेधडक कडक फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. षटकारांना आता इथून आपण पाहिलं तर जरूर एक वेगळा अकाउंटंट ठेवावा लागेल सिक्सर किती झाले ते मोजण्यासाठी, कारण आता सिक्सरनंच फक्त धावा जोडल्या जात आहेत. 24 धावा स्कोर कार्डवरती लागलेत आणि 4 षटकार आतापर्यंत त्या डावात आलेत. समीर, मला असं वाटतं की कॅप्टनने सल्ला दिलेला असावा या सलामीवीरांना की आक्रमक बॅटिंग करा, सुरुवातीपासून आक्रमण करा. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. बचावात असेल तर आक्रमण हेच बचावात्मक धोरण असं स्वीकारावं. आक्रमकता बघायला मिळते अगदी पहिल्या षटकापासून. पुन्हा पुलचा फटका आणि पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुल अँड पॉवरफुल खेचून मारलाय ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खूप टप्प्याचा त्याच्यावरती हल्ला चढवलाय. ऋतिक चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याचा फॉर्म BPL सीझन 6 मध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. काय बॅटिंग करतोय लागोपाठ दुसरा षटकार. एक पहिलं षटक होतं जे आयुब शेखनं पूर्णपणे अंकुर सिंगच्या विरोधात आक्रमण दाखवलं आणि आता हे जे दुसरं षटक आहे रितेश धुमालच्या विरोधात ऋतिक गडकनं ती सुरुवात केलेली आहे. 30 धावा स्कोर कार्डवरती आणि बघा गवळी सर 30 धावा झालेत आणि 5 सिक्सर आलेले आहेत. फक्त षटकारांच्याच रन सध्या आर.के. फ्रीट टीमसाठी पाहायला मिळालेत. अगदी बरोबर षटकाराने डील केलं जात आहे. मोठे फटके खेळले जात आहेत. सुरुवातीला आक्रमण केलं होतं आयुब शेखने आणि आता मात्र आक्रमण केले ते ऋतिक गडकने. 2 षटकार त्याने लगावलेले आहेत. हल्ला बॉल बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये हल्ला केला होता, यावेळेला पुन्हा रितेश धुमाळ लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र चेंडू थोडासा उजव्या बाहेरचा होता. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल जातोय. धावसंख्या स्थिर राहते 30 बिनबाद 30 विदाउट लॉस. थोडासा कमी गतीने टाकला बॉल. थोडीशी बोट फिरवली आणि पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा चेंडू आपण पाहिला आणि अखेर 2 सिक्सर नंतर पलटवार केलेला तो रितेश धुमालनं. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा सामना, कारण दोन्ही टीमनं 2-2 मॅचेस गमावलेले आहेत. आता या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणं दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. डेफिनेटली पराभूत होणाऱ्या संघाला गाशा गुंडाळावा लागेल. रितेश धुमाळ पुन्हा एकदा मात्र एवढं टायमिंग बरोबर झालेलं नाही. स्क्वेअर लेगकडे डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत ऋतिक गडकला संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली 31. आता पहिली सिंगल आता या डावामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि ती ऋतिक गडकच्या बॅटमधून आली. 31. काय सुरुवात केलेली आहे. मागच्या दोन्ही मॅचेसचा विचार केला तर बॅटिंगमध्ये तर चांगली कामगिरीच राहिलीच आहे, परंतु गोलंदाजांमध्ये जरूर जी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवली, त्यांच्याकडून ज्या एक्सपेक्टेशन होत्या त्या गोलंदाजांना पूर्ण करता आल्या नव्हत्या आणि आता जास्तीत जास्त रन कशा बनतील या गोष्टीकडे फोकस केल्या सध्या दोन्ही सलामीवीरांनी. पॉझिटिव्ह स्टार्ट. रितेश धुमाळ पुन्हा एकदा लॉंग रन अप. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. थोडासा वेगामध्ये देखील बदल करण्यात आला. मागचे काही चेंडू होते जे फार संत गतीने हाताळण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा मागे टाकण्याचा प्रयत्न केला. इथे लेंथी चांगली होती आणि लाईन देखील सुंदर पाहायला मिळाली. आयुबच्या विरोधात निर्धाव येतोय. रितेश धुमाळ लेफ्ट आर्म. यावर मात्र अपील केलं जाते, जोरदार अपील केलं जाते पायचीच. मात्र या अपिलाचा पंचांवर कुठल्याही प्रकारे परिणाम नाही आणि तिसऱ्या पंचांना निर्णय सोपवला. DRS सोपवला जातोय. हो, या ठिकाणी अपील लाऊडली करण्यात आलं, परंतु आता ऑनफिल्ड पंचांनी तर नाबाद जरूर घोषित केलाय. मात्र DRS आहे त्याचा वापर, जो टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे त्याचा वापर आता इथे केला जातोय. RCC राहुलच्या कॅप्टननं DRS ची मागणी केली आहे, कारण आयुब शेख जास्त घातकी देखील दिसतो आणि जरूर जर त्याची विकेट जर का इथून मिळाली तर थोडाफार का होईना RCC राहुलसाठी पलटवार होऊ शकतो आणि
त्याच्याचमुळे आता इथे DRSचा वापर करण्यात आला. तिथे आपल्याला एक्झॅक्टली कळेल. डिसिजन पेंडिंग. शेवटचा सामना आणि अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावरून या सामन्याचा आनंद घेतात आणि यूट्यूबवर देखील मोठ्या संख्येने व्ह्यूवर्स सध्या प्रिन्स मूवीच्या वाहिनीवरून PPL सीझन 6 चा आनंद घेत आहेत. येस, मोर दॅन 5000 डिसिजन पेंडिंग. आणि एक नवीन आविष्कार टेनिस क्रिकेटमध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय. LBW साठी हा एक DRS. याचं संपूर्ण श्रेय नक्कीच दिलं जाईल अल्ताफ बाली सर आणि खास करून आमचं प्रिन्स मूवीज टेलिकास्ट टीम. प्रिन्स मूवीची संपूर्ण टेक्निकल टीम लगेचच सज्ज होते जेव्हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला जातोय. TV पंचांकडे सोपवला जातोय. आपण पाहतात भिवंडी प्रीमियर लीग BPL. भिवंडी क्रिकेटचा एक महासंग्राम आणि खऱ्या अर्थाने भिवंडी क्रिकेटसाठी एक पर्वणीच म्हणता येईल. डिसिजन स्टील पेंडिंग. डिसिजन पेंडिंग. सुरुवात दोन्ही फलंदाजांनी चांगली केली परंतु आता इथे जर का विकेट आली तर डेफिनेटली एक थोडाफार का होईना दिलासा मिळेल गवळी सर RCC राहुल टीमला, कारण विकेटचा शोध ते घेत आहेत. ॲब्सोल्युटली विकेटच्या शोधात आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे पायचीससाठी LBW साठी. एकदा का प्रोजेक्टेड स्कोरवर आपण नजर टाकली तर 102 असं प्रोजेक्टेड स्कोर दिसते. म्हणजे या धावगतीने धावा जर का जोडल्या गेल्या तर 100हून अधिक धावा होऊ शकतात. ओव्हरऑल आज आस्ट्रा एंटरप्राइज संघाचा खेळ आपण पाहिला तर कमालीचा खेळ होता. त्या टीमच्या माध्यमातून 3 मॅचेस मध्ये विजय त्यांनी मिळवला. बालाजी एकस काही टीमचा आपण विचार केला तर केतन म्हात्रे पूर्णपणे फ्लॉप राहिला तरी देखील ओव्हरऑल त्याच्या टीमचं प्रदर्शन खूप चांगलं राहिलं.
उद्या देखील एकापेक्षा एक चांगले क्रिकेटर, चांगले आयकॉन खेळाडू तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. प्रतीक्षा आहे खरं तर. आता स्क्रीनवर तुम्ही जे चेहरे पाहतात आयुब वाटतोय खरं तर. आणि काही जे खेळाडू तुम्ही पाहतायत RCC राहुरचे थोडेसे चिंतेत आहेत, कारण दोन्ही संघांच्या दृष्टी. हॅलो. येस, कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशीतील आपण शेवटचा सामना पाहतोय RK फ्रीट आणि MG स्पोर्ट्स वर्सेस RCC राहुल. एकूण 279 षटकार आतापर्यंत एकूण या स्पर्धेमध्ये लागलेत आणि 170 चौकारी आपल्याला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बघायला मिळालेत. म्हणजे गवळी सर, यावरून कळून येतं की फलंदाजांनी स्पर्धा गाजवलेली आहे. हवाई यात्रा जास्त बघायला मिळाली. आणि तुमच्या स्क्रीनवर हे स्पष्ट दिसतंय, पिचिंग आउटसाइड लेग स्टंप. म्हणजेच काय तर पुढचा प्रश्नच राहिला नाही. लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच झालाय आणि त्याच्यामुळे नाबाद असेल. रिव्ह्यू गमावलाय त्या ठिकाणी टीम RCC राहुरनं. वाटतच होतं ज्या वेळेला ओव्हर द विकेटने आला रितेश धुमाल, असं वाटत होतं की पिचिंग कदाचित लेग स्टंपच्या बाहेर असावे आणि तेच आलं. अगदी DRS मध्ये क्लिअर झालं आणि बॅटर आयुब त्या ठिकाणी सेफ आहे. 31 धावा स्कोर कार्डवरती. येस, 31. आता मात्र अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. एक चांगली धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय ते म्हणजे RK फ्रीट आणि MG स्पोर्ट्स संघाला सलामीची जोडी अजून खेळपट्टीवर आहे आणि पॉझिटिव्ह खेळतात दोघी. कारण आयुब खेळतोय 8 चेंडूमध्ये 18 धावांवर आणि ऋतिक गडक खेळतोय 4 चेंडूमध्ये 13 धावांवर. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता तिसऱ्या षटकामध्ये पहिला आता चेंज तुम्हाला बॉलिंग मध्ये पाहायला मिळेल. हिमांशु पाटील आणखी एक लेफ्ट आर्म सीमर. लेफ्ट आर्मर भरपूर आहेत RCC राहुल टीमचा विचार केला तर. अंकुर सिंग, त्यानंतर रितेश धुमाल आणि आता हिमांशु पाटील, आणखी एक लेफ्ट आर्मर. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल ऋतिक. त्याच्याही बॅटमधून 2 सिक्सर पाहायला मिळाले. 13 वर तो बॅटिंग करतोय 4 चेंडूंचा सामना करताना. आणि एका बाजूला आयुब शेख जो सध्या 18 वर फलंदाजी करतोय. 8 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. हिमांशु पाटील, अलिमगड एक्सप्रेस. पहिला बॉल वाईड ऑफ ऑफ होता, फुल लेन टाकला आणि डॉट बॉलनं सुरुवात केली आहे हिमांशु पाटीलनं आपल्या षटकाला. खूप चांगली सुरुवात बघायला मिळते. पहिला चेंडू जर बघितला आपण तर अगदी थोडासा उजव्याच्या बाहेर होता, डॉट बॉल. चांगल्या नियंत्रित लाईनवर आता दिशेवर हिमांशु पाटीलला गोलंदाजी करावी लागेल, कारण फार वेगानं धावा बनलेल्या आहेत. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग इथे करता आलं नाहीये, परंतु पॉइंटला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव त्या ठिकाणी सहजगत्या मिळेल आणि धावसंख्या 32 आकड्यावर 32 रन्स. पॉईंटला खेळायचं होतं खरं तर, मात्र टायमिंग तितकंच चांगलं झालं नाही. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षणही खराब झालं, त्याचा फायदा उचलला गेला आणि एक धाव पूर्ण झाली. 32 धावा. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. मनसोक्त आनंद प्रेक्षकांनी घेतलाय स्पर्धेचा. क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतलाय. भिवंडी प्रीमियर लीग सीझन 6. फार मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. क्रिकेटच्या खेळापासून कोणीच दूर राहू शकत नाही. आपण प्रेक्षकांमध्ये जर का नजर टाकली सर, लहानांपासून थोरांपर्यंत प्रेक्षक तुम्हाला क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे येतोय. इथे कनेक्शन झालं नव्हतं. स्क्वेअर लेगच्या दिशेने टार्गेट करण्याचा प्रयत्न आयुबचा होता, परंतु आता हिमांशु त्या ठिकाणी यशस्वी ठरतोय. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, शफल क्रॉस होत असताना हुक करायचं होतं, परंतु इथे चांगला वेगामध्ये बदल करण्यात आला. हलकासा कटरी पाहायला मिळाला. हिमांशु विथ न्यू बॉल
नवीन बॉल्स नेहमीच चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिले, परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजी करतोय. हो, यावेळी लावून दी डायस, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला पाठवलंय. मिळेल फक्त एकच धाव. योगेश भोईर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतो, एकापेक्षा अधिक नाही, आणि धावसंख्या एका धावेने आता पुढे जाताना 33 या आकड्यावर 33. मागच्या 2 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक कुठेतरी कमबॅक करणारं षटक आहे सर. ॲब्सोल्युटली, कारण या षटकाचा विचार जर आपण केला या कुठेतरी धावसंख्येला लगाम लावलेला आहे, ब्रेक लागलेला आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये घाणामारी बघायला मिळाली, पण या षटकामध्ये मात्र पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. आणि ही समस्या आता खरं तर जी निर्माण झाली होती ती आता कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न हिमांशू पाटीलने केलेला आहे. जे दोन्ही बॅटर तुटून पडले होते, आणखी एक निर्धाव आलाय, त्या दोन्ही बॅटर्सना आता शांत ठेवलंय. हे पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल, चांगला कटर पाहायला मिळाला हिमांशू पाटीलचा. फक्त 2 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये आल्या. खूप चांगले गोलंदाजी हिमांशू पाटील करते, खास करून व्हेरिएशन सुद्धा बघायला मिळते, चेंज, बदल, आणि तो गरजेचा आहे. ऋतिक गडक समोर पुढचा बॉल, आणखी एक चांगला बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता, आणखी एक या ठिकाणी डॉट बॉल, आणि याचबरोबर हिमांशु पाटीलचा पलटवार करणारा षटक तुम्हाला बघायला मिळाला. 2 धावा फक्त त्याने खर्च केल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 33 धावा विदाउट लॉस. डबल 3, 33 धावा विदाउट लॉस. खरं तर 2 षटकामध्ये 31 धावा होत्या. ह्या षटकाचा विचार केला तर फक्त 2 धावाले पाहू शकता प्रेक्षक मोठ्या संख्येने BPL भिवंडी प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेताना. प्रेक्षकांची मांदियाळी बघायला मिळते. आपण यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पाहते 5000 पेक्षा जास्त व्ह्युअर्स पाहतोय, आणि हे प्रेक्षक अतिशय सुसज्ज असे हे DD ग्राउंड भिनार या खेळामधलं हे DD ग्राउंड सुसज्ज असं ग्राउंड आहे, आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. BPL भिवंडी प्रीमियर लीग. अंकुर सिंग येतोय. असं मला तर वाटतं की चांगली पहिल्या षटकामध्ये इतकासा प्रभाव बघायला मिळालेला नव्हता, पण तिसरं षटक खूप चांगल्या रीतीने हाताळलेलं आहे हिमांशू. त्यानंतर आणखीन एक प्रेशर बिल्डअप करण्यासाठी खरं तर अंकुर सिंगने एक चेंडू हातात घेतलेला आहे, परंतु त्याप्रमाणेच गोलंदाजी बघायला मिळेल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आज थोडासा हवेत गारवा कमी आहे आणि ड्यू फॅक्टरी फार कमी दिसते कंपॅरेटिव्हली जर आपण पहिले 3 दिवस बघितले तर. हो, मागच्या 3 दिवसांच्या कंपॅरिझन मध्ये आजचा दिवस थोडासा आपण पाहिलं तर तेवढी थंडी जाणवत नाही, आणि तेवढेसे दवबिंदू आता मैदानावर दिसत नाहीयेत. अंकुर सिंग त्याचा एंड आता बदललाय कॅप्टननं. पहिलं जे षटक होतं ते VIP डायज एंड कडनं होतं, आता फार एंड कडून बिनार विलेज एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. येस, अंकुर सिंग आयकॉन टू आयकॉन. अतिशय वेगवान चेंडू होता, वेगात टाकले होता आणि वेगामध्ये पूर्णपणे बीट होतोय, पूर्णपणे चकित होतोय आयुष शेख. जबरदस्त कटर होता, पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल, आणि सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे बीट होताना. अंकुर सिंग सुरुवातीला शपल क्रॉस झालेला आहे. याला मात्र चेंडू बॅटला स्पर्श केला होता असं दिसत होतं. संधी होती खरं तर झेल घेण्याची या ठिकाणी. पाहूया आपण रिप्ले मध्ये पुन्हा एकदा. यस, बॅटला स्पर्श झाला होता, चांगला झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. फार मोठी एज त्या ठिकाणी होती, परंतु योगेश कडनं चुकी झाली आहे. आयुब शेखला आता जीवनदान मिळाले, आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित हे जीवनदान भरपूर महागाती पडू शकतं. बघा, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या स्पिनरच्या विरोधात खेळता किंवा एखाद्या कटर बॉलर असेल त्याच्या विरोधात खेळता, त्यावेळेला सरळ बॅटनं फटके मारण्याचा प्रयत्न कराल तर जास्तीत जास्त एज लागण्याची चान्स असते. आणि त्याच स्पिनरच्या आगेन जर तुम्ही क्रॉस बॅट आणता, अक्रॉस खेळता, तर तो टर्न असेल किंवा तो जो स्विंग आहे तो कापण्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता, आणि तो प्रयत्न करावा लागेल आता फलंदाजांना. यस, अंकुर सिंग याला मात्र फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होई का बघायचं आहे, आणि एक चांगला झेल समाप्त केला जातोय, तो म्हणजे लॉंग आला.
हिमांशु पाटील त्या ठिकाणी उपस्थित होता. वाईड इश लॉंग ऑन आणि जवळपास मिडविकेटच्या दिशेनं हा झेल त्या ठिकाणी पकडण्यात आल्या. या कंडिशन्स मध्ये अशा वेळेला अंडर फ्लड लाईट ज्या वेळेला उंचावरून बॉल येतो त्यावेळेला अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं कठीण असतं, तेवढंही सोपं नसतं. परंतु हिमांशूनं गोलंदाजी कमालीची केली आणि आता अंकुर सिंग फर्स्ट ओव्हर मध्ये 18 धावा खर्च केल्या. कॅप्टननं पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवला आणि आता चांगला पलटवार अंकुर सिंगच्या माध्यमातून बघायला मिळाला. हेच तर महत्वाचं आहे, विश्वास दाखवणं फार गरजेचं आहे. असाच एक सामना आठवतोय वर्ल्ड कप 1983चा. विव रिचर्सने बदलण्याच्या गोलंदाजीवर 3 चौकार लगावले, पण त्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच्याकडे षटक सोपवलं आणि त्याच्या षटकावर कपिल देवने अप्रतिम झेल घेतला आणि तिथेच खऱ्या अर्थाने आपण विजयाकडे वाटचाल केली. कारण विव रिचर्ड ज्याप्रमाणे बॅटिंग करत होता 7 चौकार त्याने लगावले होते. 33 धावांमध्ये 7 चौकार होते आणि त्याच वेळेला पहिल्यांदाच भारतीय संघ विश्व विजेता ठरला होता 1983 ला आणि तिथून सुरुवात झाली आणि त्यानंतर भरपूर वेळानंतर 2011 ला MS धोनीनं पुन्हा एकदा ओडीआयचा वर्ल्ड कप जिंकून दिला. न्यू बॅटर जयेश पाटील, वंडर बॉय भिवंडी जेपी आलेला आहे. वंडर बॉय भिवंडी. खरं तर धावसंख्या खूप चांगली, कारण चौथं षटक मार्गस्थ आहे, 34 धावा, पण 2 षटकांत धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे, धावसंख्या थांबलेली आहे. व्हॉट अ शॉट, स्विच हिट, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जेपी स्लॉग स्वीप असेल, रिव्हर स्वीप असेल, ही त्याची ओळख राहिली आहे टेनिस क्रिकेटमध्ये आणि आल्या रिव्हर्सचा षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. हॅव अ लुक ॲट दॅट. पोझिशन बदलले आणि बॉल तेवढाही खराब नव्हता. चांगल्या चेंडूवर सीमारेषेत दर्शन अंकुर सिंगला घडवलंय जयेश पाटीलनं. डेपिश पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार बघितला. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या 40. लेट कट, क्रिकेटमधला नाजूक फटका. ही तर खासियत आहे जयेश पाटीलची. जयेश पाटीलचं एक वैशिष्ट्य आहे, मोठे फटके खेळतो त्यानुसार एकेरी दुहेरी धावा असतात. हा फटका जर बघितला, फक्त लेट कट, क्रिकेटमधला ज्याला नाजूक फटका संबोधलं जातं, कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा. येस, मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट असंच आपण म्हणूया. कारण जास्त ताकद या फटक्याला लागत नसते, फक्त गोलंदाजाच्या वेगाचा वापर आणि त्याच्या स्विंगचा वापर तिथे केला. याला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केलं जात आहे, पायची जोरदार अपील केलं जात आहे. पण मात्र पंचाने अपील फेटाळून लावलंय. त्याच्यावर 1 धाव पूर्ण करतोय जयेश पाटील. धावसंख्या झालेली आहे 43-43. चांगला तालमेल करत राहता दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाला. धाव घेत असताना एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 43 धावा आणि 4 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला. जयेशनं आल्या चांगली सुरुवात केली आणि तसंही गवळी सर आपण जर विचार केला तर जयेश पाटील असेल, आयुब शेख असेल, एकत्रित भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. मग तो विनर स्पोर्ट असू द्या किंवा ऑल इंडिया ओपनच्या अनेक स्पर्धांमध्ये हे 2 खेळाडू एकमेकांच्या सोबत भरपूर सारे क्रिकेट खेळत. त्याच्यामुळे ती बॉन्डिंग या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळते. धाव घेत असताना तो तालमेल आपल्याला बघायला मिळतोय. नाही, डेफिनेटली, कारण प्रोफेशनल क्रिकेट खेळलेलं आहे, 7 समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा या दोघांनी क्रिकेट खेळलेलं आहे. त्यामुळे दोघांमध्ये जास्तीत जास्त समन्वय बघायला मिळतो, कॉर्डिनेशन बघायला मिळते. एकत्रित खेळलेले क्रिकेट असल्यामुळे खूप बॉन्डिंग आहे दोघांमध्ये, समन्वय साधला जातो. आता पुन्हा एकदा हिमांशु पाटील, मागचं षटक खूप चांगल्या प्रकारे हाताळलं होतं हिमांशु पाटीलने. आणि पुन्हा कॅप्टननं त्याच्याच हातामध्ये चेंडू सोपवलाय. हिमांशु पाटील अलीमगढ एक्सप्रेस या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि आता त्याच्या समोर चॅलेंज असेल ते जयेश पाटील नावाचं. राऊंड द विकेट. हिमांशूचा पहिला बॉल, फक्त दिशा दाखवली, लेट कट, नजाकत, मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट, बॉल सीमा पार, चौकार. हेच तर फार महत्वाचं असतं. बघितलं की चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, फक्त लेट कट,
चेंडूला फक्त दिशा दिली. क्रिकेटमधला नाजूक फटका बघायला मिळाला आणि गॅप बघितली आपण. शॉर्ट थर्डमॅन आणि पॉईंटच्या मधून हा चेंडू स्क्वेअरिश थर्डमॅन सीमारेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल खेळाडू आहे आणि त्याचा क्लास झळकतोय. हॅलो चांगला खेळलाय पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये आणि आता ह्या मॅच मध्ये चांगली सुरुवात जयेश पाटील करून देतोय. त्याच्या डावाला खरं तर चांगली सुरुवात त्याने केली आणि धावसंख्या 47 वर. हिमांशूचा यॉर्कर लेंथ चॉप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत असताना बॉल थर्डमॅनला येतो आणि तिथे फक्त मिळेल एकच धाव. 48 वर टीमची टोटल. कन्सिस्टन्सी, सातत्य टिकवणं फार कठीण क्रिकेटमध्ये. ॲब्सोल्युटली उगाच गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर म्हटलं जात नाहीये, कारण तब्बल 2 दशकापेक्षा जास्त अधिराज्य गाजवलं क्रिकेटमध्ये म्हणतं गॉड ऑफ क्रिकेट संबोधलं जातं. आज विराट कोहली सुद्धा आपण पाहतोय. तर सातत्य, कन्सिस्टन्सी हे फार महत्त्वाचं असतं. बॅक टू बॅक 2 सेंचुरी, 2 हंड्रेड्स. किंग ऑफ वर्ल्ड क्रिकेट विराट कोहलीच्या आपल्याला बघायला मिळाला. परंतु आज दक्षिण आफ्रिकेनं भारतीय संघाला मला वाटतं की परास्त केलंय. पुन्हा एकदा हिमांशू पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आयुब शेख समोर. ओ यावेळेला समोर उडवल्या परंतु हा फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनचा फील्डर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. योगेशनं पकडलाय झेल. कोणती चुकी केलेली नाही आणि चेक. देखिए कल दोस्तों ठीक 12 बजे बीपीएल की शुरुआत होंगी. हमारे तमाम कमेंटेटर्स, तमाम अंपायर्स, टेलीकास्ट टीम, हमारे वॉलेंटियर्स और दोनों टीमें आसरा इंटरप्राइजेस और मीत स्पोर्ट सभी को रिपोर्ट करना है. कल दूसरा मुकाबला बालाजी एकर्स और आरसीसी राहुल. कल तीसरा मुकाबला जो ग्रुप सी का आखिरी मुकाबला है आरके फ्रीट, एमजे स्पोर्ट और मीत स्पोर्ट. उसके बाद सुपर, जब ये ग्रुप क्लियर होगा उसके बाद सुपर 6 के मैचेस की शुरुआत होंगी, जहां पर A1 जहां पे के एसके स्पोर्ट, एसके नवाब स्पोर्ट है, वो टकराएंगी पहले मैच में इस ग्रुप की 2 नंबर टीम से, C2 से. उसके बाद सुपर 6 का जो दूसरा मैच है शुभम स्ट्राइकर बनाम धीरजाइट्स. उसके बाद सुपर 6 का जो तीसरा मैच है इस ग्रुप में रहने वाली नंबर 1 टीम टकराएंगी AB स्पोर्ट से. और जो 3 मैचेस बचेंगे उसके बारे में आपको कल बताया जाएगा कि चौथी टीम सेमीफाइनल में किस तरह क्वालिफाई होंगी. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सिद्दीक सर. आणि आता या ठिकाणी फायनली हिमांशूला विकेट त्या ठिकाणी मिळाली. नवीन बॅटर करण कदम मैदानामध्ये एंटर होतोय. 48 ला 2 सध्याची स्थिती. RK अँड MJ टीमची तुम्हाला बघायला मिळते. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना हिमांशू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. ड्राईव्ह करण्यात आला आणि स्वतः गोलंदाज बॉलवर येतोय तोपर्यंत 1 धाव घेण्याची वेळ होती. एका धावेने स्कोर पुढे गेला 49 वर. पार्टनरशिप तेवढी मोठी आपल्याला बघायला मिळाली नाही. जिथून सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या 31 धावा होत्या तिथून थोडंसं आपण पाहिलं तर कलाटणी मिळाली आहे. जेथे हिमांशू पाटीलनं षटक हाताळलं 2 धावांचं आणि तदनंतर अंकुर सिंगनं विकेट प्राप्त केली. तिथून चांगला पलटवार आपल्याला बघायला मिळाला, तो म्हणजे RCC राहुल टीमचा. आणि आता हिमांशू पुन्हा एकदा या षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर चांगला कंट्रोल त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. जयेश पाटील ऑन स्ट्राईक. हा बॉल यावेळेला समोर लॉफ केलाय JPनं. फिल्डर येत आहेत बॉलवर परंतु बॉल त्याच्या आवाक्या बाहेर, त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होत असताना निघून जातोय लॉंग ऑनच्या पलीकडे. सिक्सर. पवित्रा घेतला. सुरुवातीला ऑन साईडला खेळण्यात ठरवलं होतं आणि सरळ चेंडूला फेकून दिला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पाहू शकता आपण, खरं तर क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑनला, पण त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. जयेश पाटीलचा क्लास आहे. अनेक वर्षांपासून या खेळाडूला भिवंडीमध्ये आपण भिवंडीच्या बाहेर आपण खेळताना पाहिलं आणि आज भिवंडीकरांना खुश केल्या. पुन्हा सिग्नेचर स्ट्रोक JPचा. JP ट्रेडमार्क स्लॉक स्वीप. आणखी एक सिक्सर.
जेपीचा हा मनपसंत फटका. स्लॉक सेप म्हटल्यानंतर जेपीचा मनपसंत फटका आणि त्याच फटक्यानं पुन्हा एकदा मिळतात 6 धावा. षटकार. टाइगर जिंदा है. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. देखिए आज आसरा एंटरप्राइजेस ने अपने तीनों मुकाबले जीते. उनके जो खिलाड़ी हैं अक्षय कदम, उनका जन्मदिन था. अजय कदम. हालांकि इंटरनेशनल क्रिकेट में मिताली राज का जन्मदिन है. हो जरूर आज अजय कदम यांचा आज वाढदिवस होत आहे आणि जरूर चांगला खेळ त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु जयेश पाटीलनं धूमधडाक्यानं आता फलंदाजी सुरू केलेली आहे. 7 चेंडूंमध्ये बघता बघता 25 वर जाऊन पोहोचलाय. व्हॉट अ बॅटिंग. यस 61. 61 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 61. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. आय थिंक 75 प्लस कडे पाहत असणार आहे आर के फ्रीट अँड एम जे स्पोर्ट्स. कारण जयेश पाटील इज ऑन फायर. कारण कदम आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल. जयेश पाटील नॉन स्ट्रायकर एंडला आणि अंतिम षटक योगेश भोईर. याला मात्र पुल आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि करण कदम याच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. टावरिंग सिक्सर आहे. भरपूर उंचावरून हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. योगेश भोईरचा अख्खूट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावर आक्रमण. पुल पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर. सिक्स्टी 67 धावा झालेल्या आहेत. योगेश पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. ओ कॅच त्या ठिकाणी मला वाटतं ड्रॉप झालाय. ज्या Yes, sir. पद्धतीने जरार मुल्ला त्या ठिकाणी होता. कॅच ड्रॉप झालेला आहे आणि फक्त एकच धाव मिळाली. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे 3 धावा. तिसरी धावी पूर्ण झाली. यस स्वतःला झोकून दिलं होतं. लोण झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र झेल ड्रॉप झाला आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त बघायला मिळाली. आपण एक्सपेक्टेशन केलं होतं 75 म्हणजे त्याही पुढे धावसंख्या जाऊ शकते. 70. 2 बाद 70. आक्रमक खेळताना पाहतोय आपण जयेश पाटील त्याचबरोबर करण कदमला. कारण जयेश पाटीलने 7 चेंडूमध्ये 25 धावांची आतापर्यंत खेळ केलेले आहे. करण कदमने 3 चेंडूमध्ये 10 धावा खेळतोय. करंट रन रेट जर बघितलं 13.13. योगेश स्वीप केलेला आहे. फाईन स्वीप केलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जाते. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नाही रोखने वाले जयेश पाटील. आता जयेश पाटीलला थांबवणं भरपूर कठीण झालंय. काय फटका. वाव पॅडल स्वीप. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा क्लासिकल चौकार. हे पाहू शकता फाईन स्वीप केलं होतं. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि चेंडू सरळ जमिनीलगत लगट करीत सीमारेच्या बाहेर गेला होता. चौऱ्याहत्तर धावा झाल्यात. 74. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 74. याला मात्र स्विचचा फटका खेळलेला आहे. चेंडू जाते पकड पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये कारण धावबाची शक्यता आहे. 75 धावा झाल्या. 75. ज्या टोटल विषयी आपण चर्चा करत होतो आणि इथे या अगोदर पॅडल स्वीप आणि आता रिव्हर्स स्वीप. एकच धाव तिथे मात्र मिळाली. ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेट चांगला खेळतोय आणि सरळ बॅटनं देखील भरपूर चांगला दावा जयेश पाटील बनवत असतो. त्याच्या बॅटिंगचा आता वॅगन विल पाहिला तर एक षटकार रिव्हर्स आला. त्यानंतर एक सिक्सर तुम्ही पाहिला जो स्लॉक स्वीप आला. एक षटकार लॉफ्टेड लॉंग ऑनला आला आणि एक चौकार जो आपण पाहिला जो फाईन लेग बाउंड्री लाईनच्या म्हणजे मैदानाच्या चौफेर बाजूने धावा केल्यात. म्हणजे 360 डिग्री आपण पाहतोय.
यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळल्यामुळे टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाही. स्क्वेअर लेग कडे जातोय. फक्त एकच धाव मिळेल. 76 76 धावा म्हणजेच या वेळेला अशा कंडिशन मध्ये फार मोठी धावसंख्या आहे. परंतु आज गवळी सर आपण पाहिलं तर 2 मॅच मध्ये 80हून अधिक धावा चेस झालेल्या आहेत. यस 80 धावा केल्या होत्या. 81 धावा करून धावा चेस झाल्या 2 मॅच मध्ये. आजच्या 2 मॅच मध्ये. "76 is on board." याला पुन्हा एकदा स्पीड खेळण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवर जेपी जयेश पाटील बाद होतोय. पण मात्र चांगली धावसंख्या 76 धावा आणि 77 धावांचं लक्ष आहे. फायनली शेवटच्या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे पाहू शकता बॅटची वरची कडा विकेट किपरच्या हातामध्ये अझेल आणि शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट आणि याचबरोबर एकूण 76 धावा या स्कोर कार्ड वरती लागले आणि 77 धावांचं लक्ष आता आसामनं जिंकण्याकरिता सेट करण्यात आलाय RCC राहुल समोर. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात अयूब शेख 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर वेलकम बैक। चुनौती इस वक्त रखी है RCC राहुल के सामने 77 रनों की। जयेश पाटिल ने कमाल की बल्लेबाजी की और कुल मिलाकर 31 रन बनाए। स्वागत है आप सभी का आज रात के आखिरी मुकाबले में। कल के मैचेस की रूपरेखा कल ठीक 12 बजे आप देखेंगे। आसरा इंटरप्राइजेस बनाम मित एल स्पोर्ट्स। कल दूसरा मैच RCC राहुल और बालाजी एकर्स के बीच रहेगा। तीसरा मैच RK फ्रीट एंड MJ स्पोर्ट और मित स्पोर्ट। ये ग्रुप सी का आखिरी मैच रहेगा। ग्रुप सी की पोजीशन जब क्लियर होंगी तो ही ये ग्रैंड एंट्री होती हुई इस वक्त टीम RK फ्रीट एंड MJ स्पोर्ट्स की। जलते हुए जारों के बीच में से निकलती हुई टीमें। ये सबसे पहले बाली ट्रॉफी 2016 के ग्रैंड फिनाले में हमने देखा था। 19 में कहीं आकर्षक चीज़ें थी जिसमें प्लेस पवेलियन ये निकलती हुई टीम जारों के बीच में से जलते हुए इलेक्ट्रॉनिक टीम RK फ्रीट एंड MJ स्पोर्ट और बैक टू बैक उनके पीछे
आरसीसी राया, आरसीसी राहुल के ओपनर्स 77 का लक्ष्य है। अल्ट्रा स्लो मोशन में वाओ क्या नज़ारा है। ये ओपनर्स दोनों आने की तैयारी में। अब्दुल रहमान चिखलेकर और साकिब पटेल फैमिली में, जबकि फुरकान बुबेरे और रजी कुवारी फैमिली में। मेरे साथ सर कुणाल दाते जुड़ चुके हैं। थँक्यू सिद्दीक भाई. एक चांगलं टार्गेट या मॅचमध्ये आहे. 77 धावा करायच्या आहेत आणि अंडर फ्लड लाईट्स आणि त्यातल्या त्यात ज्या वेळेला दवाचा परिणाम हे डीडी स्पोर्ट्स भिनार ग्राउंडवर दिसेल त्यावेळेला सोपं नाही आहे हे लक्ष्य. परंतु पहिल्या डावामध्ये सगळ्यांनीच धुवाधार बॅटिंग केली. सुरुवात अयूब शेखने धमाकेदार करून दिली. 20 धावांची खेळी त्याने साकारली. त्यानंतर ऋतिक कडकच्या बॅटमधून 14 आल्या आणि ओपनर जयेश पाटीलने 31 केल्या. शाहिद खान, प्रणय पाटिल, वंडर बॉय ऑफ खारबाम। खेल की शुरुआत होने जा रही है और कुणाल सर लगता है कि 77 जो रन है ये एक अच्छा टोटल है लेट नाइट। ये देखिए अल्ट्रा स्लो मोशन में क्या गजब का नज़ारा है, कह सकते हैं हम क्या सीन है। बहुत सी चीज़ें कुणाल सर 2009 में अल्ताफ बाली सर ने प्रेजेंटेशन जो बिल्कुल इंटरनेशनल की तरह करते हैं उसको लाया, इनामात की भरमार लाई। आपने देखा था कि बाली ट्रॉफी 2019 का जो खुल जा सिमसिम वाला जो इंट्रेंस था वो लोगों को बहुत भाया था। कई ऐसी चीज़ें हैं जो उन्होंने इन्वेंट की, ख़ास तौर से इनामात की भरमार, डिसिप्लिन, रूल रेगुलेशन। यही कारण है कि आपने देखा कि सिटी क्रिकेट से जो खिलाड़ी आगे बढ़े वो कहाँ पहुँचे, और जिस तरह का बीपीएल हो रहा है हम उम्मीद करते हैं कि यहाँ से भी खिलाड़ी आगे बढ़ेंगे। सबसे पहले क्रिकेट में मैजिक बॉक्स भी अल्ताफ बाली सर ने लाया था। बहुत सी चीज़ें हैं। देखिए क्रिकेट के लिए आप देखिए ना, ये एलबीडब्ल्यू डीआरएस जो लाया अल्ताफ बाली सर ने, उनको पता था कि यहाँ पर ही बहुत कुछ होता है। बैट्समैन आउट भी रहा एलबीडब्ल्यू, उसको लगता है वो आउट नहीं है। वेलकम बैक। खेल की शुरुआत होती भी शाहिद खान और प्रणय पाटिल। शाहिद खान ने भी एक मैच में 2 सिक्सर लगा के 17 बनाए, उसके बाद एक मैच में 6 रन बनाए, 1 सिक्सर लगा के आउट हुए। बड़ी बारी नहीं खेली है, अभी भी उतल पतल है। आसरा 3 मैच जीती है, 3 में से बालाजी 3 में से 2 जीती है, मीत 2 में से 1 जीती है। अभी भी बहुत कुछ उतल पतल है। पहली गेंद हवा में स्ट्रोक, रन पूरा। सफाई से नहीं खेल पाए थे शाहिद खान। पहिल्या बॉलवर थोडासा लॉफ्ट केला होता फटका आणि मिड ऑनच्या दरम्यान सिंगल प्राप्त केली आहे. परंतु तुम्हाला पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेटच खेळावं लागणार आहे. ज्यावेळेला तुमच्या समोर 77 धावांचं लक्ष्य आहे, टार्गेट मोठं आहे आरसीसी या टीमच्या समोर, टीम एमजेएन आरके फ्रीडच्या माध्यमातून सेट केलेलं. प्रणय पाटिल अच्छा खेले अभी तक। देखिए अभी भी ग्रुप सी में भी कुणाल सर उतल पतल है। सिर्फ आसरा ने 3 में से 3 जीते हैं, बालाजी का 1 मैच बाकी है, 3 में से 2 जीते हैं, मीत के 2 मैच बाकी हैं, 2 में से 1 जीता है। और ये दोनों टीमें अब पहला मुकाबला जीतती या नहीं। बढ़िया गेंद, आगे से स्विंग किया था विकेट कीपर के पास, जगह से खड़े खड़े ऑन साइड पे खेलना चाहते थे, प्रणय पाटिल बीट हुए। बॅटिंग टीमचा हा डीआरएस आहे. बल्लेबाजी वाली टीम ने डीआरएस लिया है। एक बात है कि वेदांत पाटिल ने इम्प्रूव किया अपनी गेंदबाजी।
ये भी हो, अगर हम आसरा को निकाल दे तो बाकी टीमें 2-2 4-4 पॉइंट पे भी रहे। इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर आहे. इट्स अ फेयर डिलीवरी. वेदांत पाटणे फेयर डिलीवरी है. फेअर डिलिव्हरी. वेदांत पाटिल रिवर्स खेला है, बल्ले पे आई नहीं है, फ्लाई स्लिप पे उठाया है, रन पूरा. लेग बायचा इशारा इथे अंपायरच्या माध्यमातून घोषित करण्यात आला. बॅटने धावा येताना दिसत नाहीये. वेदांत कडे टप्पा चांगला आहे. वेदांतच्या बॉलला चांगली उसळी प्राप्त होते आणि सध्या तरी आपण पाहतोय जलवा आहे गोलंदाजीमध्ये वेदांत पाटीलचा आरसीसीच्या विरुद्ध खेळत असताना. कल और आज के क्लाइमेट में ये फर्क है कि ड्यू फैक्टर इस वक्त घास पे कम नजर आ रहा है. देर रात कल एकाएक 10 बजे के बाद ठंड ज्यादा हुई थी. इस मर्तबा दूर से खेला है, हवा में छीना छपटी में कैच छूटा है. दोघांची टक्कर तिथे पाहायला मिळाली. जीत आणि आसिफ शेख तिथे होते आणि बरोबर दोघांची टक्कर झाली. शरीरापासून दूर खेळलेला फटका होता. थोडीशी दुखापत तिथे जाणवते आणि ही टक्कर झाल्यानंतर कॅच ड्रॉप होतोय. आणि आपण पाहिलंय वेदांत BC4 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेणारा खेळाडू ठरला होता. BC4 फॉर्मॅटची पहिली स्पर्धा होती. टक्करची देखील मोठी हिस्ट्री राहिली आहे सिद्दीकजी. टक्कर ज्या वेळेला होते त्या वेळेला देखील मोठी हिस्ट्री राहिली आहे. देखिए KPL 2013 जब हुआ था ना सुरई में, ये जो विशाल पाटिल हैं जिन्होंने 2016 में MLA कप में 6 में 6 सिक्स मारे, ये कोमा में चले गए थे. उसके बाद 2015 का जो आरके ट्रॉफी हुआ था उसमें जमा और टीम के कैप्टन भी इंडियन के इरशाद की इतनी जोरदार टक्कर हुई कि जमा कई साल तक दूर रहे. इस मरतबा बल्ले के अंदर लगी है. डेनिम कट, चाइनीज कट, रूबी कट, 1 रन. एक टक्कर बाली ट्रॉफी में भी हुई थी जब छलांग लगाकर गए थे अंदर एजाज कुरैशी बचाने के लिए. राज गोठनकर थे वहां पर. यस, आपने देखा ना भिवंडी ओलंपिक में उसी वजह से उनका एक मेगा सत्कार किया गया था. लेकिन जैसन गिलेस्पी का तो करियर ही खत्म हो गया टक्कर के बाद. फुल टॉस गेंद, शॉट में नहीं है दम. टाइम नहीं कर पा रहे हैं शाहिद खान. 1 ओवर कुल मिला के रन बने. ये देखिए कितनी लूजनर थी, लेकिन उसे पॉइंट के बगल से निकाल नहीं पाए. 1 रन, 1 ओवर 4 रन, कोई विकेट नहीं. चांगले षटक वेदांत पाटीलचं. चांगली गोलंदाजी केली आणि त्याचमुळे एक ऊर्जा दिसते जयेश पाटीलच्या टीमकडे पाहिल्यानंतर. MJ अँड RK फ्रीड स्पोर्ट्स सध्या तरी चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलंय. 77 धावा चेस करायच्या आहेत RCC राऊर या टीमला. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात. 14.60 ची सरासरी गाठायची. 30 बॉलमध्ये 73 धावांची गरज आहे RCC राऊर या संघाला. आता पॉवर प्ले नंबर 2 मध्ये देखील तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि संपूर्ण जबाबदारी आता प्रणय पाटीलला उचलावी लागेल. अयूबने सुरुवात धडाक्यात करून दिली होती. पहिल्या डावामध्ये 20 धावा अयूबच्या बॅटमधून आल्या होत्या आणि पहिल्या बॉलपासून अटॅकिंग क्रिकेट खेळला होता अयूब शेख. आणि तसंच काहीसा प्रयत्न RCC राऊर टीमला करावा लागणार आहे या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये, कारण विजय पाहिजे टीमला. ग्रुप C मध्ये तुम्ही पाहताय या दोन्ही टीमची कंडिशन एवढी ठीक नाहीये. त्याच्यामुळे आजच्या रात्रीतला शेवटचा सामना, उद्या काही सामने ग्रुप C चे आणि मग सुपर 6 ला सुरुवात केली जाईल. या भिवंडी प्रीमियर लीग मध्ये उद्या देखील आपल्या समोर 7 मॅचेस घेऊन आम्ही येणार आहोत दुपारी ठीक 12 वाजल्यापासून. शॉर्ट बॉलचा वापर, फटका हवेत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग खाली, झेल टिपलाय. प्रणय परतलाय. पहिला धक्का बसलाय RCC राऊर टीमला. रुक कर आ रही है गेंदे, थोड़ा रुक कर आ रही है पिचअप होने के बाद.
थोड़ा अतिरिक्त उछाल भी था और पुराने पाटिल उसे कौन नहीं कर पाए। लंबे कद के अयूब शेख वुडलैंड पे पटका था, ऑफ स्टंप के बाहर से घसीटना चाहते थे, टॉप एज, सॉफ्ट डिसमिसल। विकेट आली आहे अयूबच्या खात्यामध्ये. बरोबर बोट फिरवली होती बॉलवर, लेग कटर होता आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली. शॉर्ट स्क्वेअर लेगला कोणती चूक झालेली नाहीये. प्रणयचा खेळ संपलाय. मोठा धक्का आरसीसी राहुल टीमला. पहिल्याच ओव्हर नंतर दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलला विकेट प्राप्त केली अयूबने. नईम भाई सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. सत्कार सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या बरोबर बाजूला काझम भाई देखील आपल्याला पाहायला मिळतात. खाडीपारचे काझम भाई, वेलकम. इरफान मामा वहां पर उपस्थित. कलाम खान, यस, खारीपार की जान कलाम खान। खाड़ीपार की जान कलाम खान वहां पर थे. 4 रन, एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. न्यू बॅटर वैभव पाटील समोर असेल अयूब शेख. सेकंड बॉल घेऊन बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा एकदम खाली लागलाय, आतमध्ये लागलाय. फक्त सिंगल मिळेल खातं उघडलंय वैभव पाटीलचं. देखिए हम लगभग चौथे दिन का खेल इस पिच पे खेल रहे हैं। अब जो गेंदबाजी वहाँ से कर रहे हैं, आपने देखा पहली गेंद अधिक उछली थी और पिछली गेंद थोड़ी नीचे रही थी। ये देखिए, इसका मतलब है कि पिच अब थोड़ा रुख बदल रही है। बॉलिंग बहुत ज़बरदस्त कर रहे हैं। ठंडी हवा अब धीरे धीरे मैदान के ऊपर बह रही है। सर्दी बढ़ती हुई, लेकिन यहाँ मैच की गर्मी बढ़ाना होगी शाहिद खान को। अयूब शेख, फुल टॉस बॉल, बेसबॉल हिट आणि या वेळेला सुपर हिट आहे. शाहिद खानच्या बॅटमधून आला सिक्सर. चांगलं टायमिंग, भव्य षटकार आरसीसी राहुल टीमसाठी. पहला अच्छा शॉट आता हुआ शाहिद के बल्ले से। फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर से स्वंग कर दिया था ऑन साइड में। गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हैंड एंड सम पिछले पांव पे चले गए थे। 6 रन। चांगला फटका आणि शाहिदला असेच फटके मारावे लागणार आहेत. फुल टॉस बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावं लागेल. 11 धावा. परत फुल टॉस, यावेळेला मागचा पाय वाकवला, बॉलला फेकलंय. लॅप स्वीप करत असताना आणि कॅच पकडलाय तिथे. 1000 रुपयाचं पारितोषिक BC4. यस, मिली जुली सरकार नहीं है, अकेले ने पकड़ा है। या अकेले नहीं पकड़ा है वो. क्या गजब का शॉट खेला है। ये देखिए, इंग्लैंड के मॉर्गन की याद ताज़ा होती हुई फिर से हम रिप्ले में देखेंगे। थोड़ा अल्ट्रा स्लो मोशन में। क्या स्टाइल पीछे में वाले का रहने हाथ का। लगा है, ये देखना होगा. हाँ, ये देखिए एक्शन रिप्ले अब आपकी स्क्रीन पर. बैक टू बैक शाहिद खान के बल्ले से दूसरा सिक्सर। पीछे वाले का हाथ लगा है. तीसरा शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर आणि बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शाहिद खान ही इज ऑन फायर नाउ. Majestic Shahid Khan played a superb shot indeed. Have a look at that. Goes his back foot and pulls it superbly all the way to the mid wicket. Tremendous power, a fantastic timing. देर से जागे हैं यहाँ पर टीम आरसीसी राहुल, लेकिन कहते हैं कुणाल सर, जहाँ जागे वहीं सवेरा। आपकी नींद अगर 11 बजे खुलती है तो आपकी सुबह वहीं से शुरू। हो, आता ती महत्वाची खेळी सुरू झाली आहे. शाहिदच्या बॅटमधून लगातार 3 सिक्सेस त्याने ठोकलेले आहेत. पहिल्या 3 बॉलवर धावा येत नव्हत्या शाहिदच्या बॅटमधून, फक्त 2 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर टाइम करता येत नव्हतं. आता शेवटी त्याच्या बॅटमधून टायमिंग पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 3 सिक्सेस शाहिद खानच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 23, 23 धावा, एक फलंदाज बाद. लास्ट बॉल या ओव्हरचा हा भी झालाय. ऑल इंडिया है, कौन गेंदबाज हैं वो बच ही नहीं पाए।
बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की है, लेकिन गेंदबाज नहीं बचे हैं. शेवटचा बॉल चौथा येईल का? ऑफ साइडला क्षेत्ररक्षण पॅक आहे. शॉट थर्ड, गली पॉइंट, शॉट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, शॉट मिड ऑफ आतमध्ये, ऑफ साइड पॅक. परत एक वेळा ऑन साइडला स्लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळताना दिसेल. शाहिद स्ट्राइक ठेवेल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. आरसीसी राऊड या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. एक फलंदाज बाद. 2 ओवर की समाप्ति. कुर्रन ने 24 विकेट गिरा है. एक आखिरी मुकाबला चल रहा है. यूट्यूब पे अभी भी 4000 व्यूवर्स हमसे जुड़े हुए हैं ऑनलाइन. उन सब का हम हार्दिक स्वागत करते हैं. मैं अक्सर कहता हूं कि किरदार बदल जाएंगे, कहानियां बदलेंगी, अंपायर्स बदल जाएंगे, कमेंटेटर्स बदल जाएंगे, ऑडियंस बदल जाएंगे, स्पॉन्सर बदल जाएंगे, टीमें बदलेंगी, लेकिन एक चीज़ जो अपनी जगह रहेंगी, जिसका ग्लैमर, जिसका चार्म, जिसका अट्रैक्शन, खूबसूरती, जिनत नहीं बदलेंगी, वह है क्रिकेट. किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती है. वहीं क्रिकेट इस वक्त देर रात बीपीएल में चलता हुआ. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, अयूब या ग्राउंडवर आल्यानंतर त्याच्या विरुद्ध 5 बॉलमध्ये 5 सिक्सर देखील लागले होते अंडर 25 लीग मध्ये. वैभव माळीने ते षटकार मारले होते रिग्नेश 11 साठी खेळत असताना, आणि त्यावेळेला पालघर टीम मधून आयकॉन खेळाडू म्हणून अयूब खेळत होता याच ग्राउंडवर. त्यावेळेला 5 सिक्सेस त्या आठवणीत राहतात. यस, अंडर 25. आप वहाँ का क्यों जा रहे हैं? एमरोज खान, यहाँ पर पवन केने ने 5 सिक्सर लगाए, रतन बुआ में 5 विकेट लिए. ओह, बढ़िया गेंद, लेकिन नो बॉल. यस, दाई और विकेट कीपर के एक खिलाड़ी ज्यादा था. गजब की अंपायरिंग जेपी पैनल. स्क्वेअर ऑफ द विकेट. विकेट कीपरच्या मागे 3 फिल्डर ऑन साइडला तुम्ही सेट करू शकत नाही. तेच इथे पाहायला मिळाला. जो शॉर्ट स्क्वेअर लेग होता आता तो अंपायरच्या थोडासा डाव्या बाजूला सेट केला जातोय, आणि त्याचमुळे हा नो बॉल इथे घोषित करण्यात आला. इथे चूक झाली आहे कॅप्टन कडून, आणि नेक्स्ट बॉल असणार आहे आता फ्री हिट. 24 बॉल मध्ये आता धावा करायचे आहेत 52. इसीलिए तो कहा जाता है जेपी पैनल, अंपायरिंग में जय पवार, क्रिकेट में भावेश पवार और फिल्मों में ललिता पवार हिट हैं. इस मरतबा कलाइयों का उपयोग टर्न कर दिया. आउटफील्ड में 1 रन बना, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन. गेंद अगर जयेश पाटिल के हाथ में जाए ना, तो बल्लेबाज दूसरे का सोचता ही नहीं है. 26 धावा आरसीसीच्या खात्यामध्ये. पहिला नो बॉल होता आणि त्याच्यानंतर सिंगल आली आहे शाहिद कडून. वैभव आता सध्या मैदानामध्ये खेळतोय. एका धावेने त्याचं खातं उघडलंय. लक्ष्य 77चं आहे. 13.30 च्या धावगतीने धावा कराव्या लागतील. सध्या करंट रन रेट 12चा आहे. सर्दी बढ़ गई है. रात इंदौरी कहते हैं कि ऐसी सर्दी है कि सूरज भी दुआई मांगे, जो वो परदेश में वो किससे रजाई मांगे. और अपने कातिल की जहानत पे मैं कुर्बा जाऊं, कत्ल भी हम हो और हम ही से गवाही मांगे. तीसरे अंपायर की मदद ली है. बॅटिंग टीमचा आहे. परत अबस्ट्रॅक्टिंग द फील्ड साठी अपील आहे. वैभवनी बॉल पकडलाय का? बॉल इन प्ले असताना ओके.
नॉट आउटचा निर्णय दिलाय पंचांनी, कारण धाव घेण्याचा इंटेन्शन नव्हता बॅटरचा, तो बॉल देण्याचं इंटेन्शन होतं. क्लिअर करण्यात आलंय, बॅटर नॉट आउट आहे. 26 रन 1 विकेट. 22 पे बल्लेबाजी करे. 9 गेंदों का सामना किया है शाहिद खान ने. हेल्प ऑफ 3 U6s. धीरे धीरे ये मैच करीब आता हुआ. गेंदबाजी कर रहे हैं वेदांत पाटिल. सामना करेंगे वैभव पाटिल. वैभव पाटिल. ठंडी हवाएं अब बहती हुई. एज पहले बाउंस पे फ्लाई स्लिप में पहुंची है. 1 रन. चांगली बॉलिंग केली आहे वेदांतने या संपूर्ण बीपीएल मध्ये, भिवंडी प्रीमियर लीग मध्ये. बॉलवर बोट चांगले फिरवतं, कटरचा चांगला वापर, बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप थोडासा मागे होता, हाताला ब्रश लागून ब्रश होऊन गेला बॉल, त्याच्यामुळे सरळ बॉल फ्लाय स्लिपच्या हातात गेलेला नाहीये. एक सिंगल येते आणि परत एक वेळा शाहिद आलाय. मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार मारले होते त्यांनी अयूबच्या विरुद्ध. या ओव्हरमध्ये पाहूया त्याच्या बॅटमधून किती धावा येतात. अयूब शेख के हाथों के पास से गेंद निकल गई थी. शाहिद को बैकफुट पे के पुल किया. शॉट में नहीं है दम. रन मिलेंगे कम. 1 रन आता हुआ. 28 पे पहुंचा है स्कोर आरसीसी राहुल का. अब्दुल रहमान चिकलेकर और साकिब पटेल फैम टीम है, जबकि फुरकान बुबेरे और रजी कुवारी फैम टीम है आरके फ्री 10 MJ स्पोर्ट. वैभव पाटिल सामना कर रहे हैं वेदांत पाटिल का. उड़ाया है गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर. बैकफुट पे जाकर 6 रन. कडक शॉट वैभव पाटीलचा. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर, थोडासा बॅकफुटला थांबला आणि जसा बॉल टर्न झाला तसाच बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगेन्स्ट द स्पिन ज्यावेळेला तुम्ही असे फटके मारता त्याला क्रीजच्या आतमध्ये जाऊन ते फटके सजवण्याचा प्रयत्न होतो आणि अगदी तसंच केलं वैभवने. चांगला फिरला त्याचा फटका आणि त्याचबरोबर त्याचं मनगट. यावेळेला 6 धावा मिळतील आरसीसीच्या खात्यामध्ये. वेट एंड वॉच लेट एंड ग्रेट. स्कोर उछलता हुआ इस वक्त 34 पे पहुंचा है. 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोनों टीमें अपना तीसरा मुकाबला खेल रही है. इसमें से जो भी टीम जीतेंगी वो पॉइंट टेबल पे अपना खाता खोलेंगी. वेदांत वैभव को फिर खोद के निकाला. कवर ड्राइव किया है. पीछे प्रोटेक्शन है. 1 रन आता हुआ. 1 रन से 35 रन 1 विकेट. मैच बराबरी पे चल रहा है. यस, 19 बॉलमध्ये 42 धावा करायच्या आहेत. त्याच्यामुळे हा सामना बरोबर दोलायमान अवस्थेमध्ये आहे आणि ऑलमोस्ट 13.26 सरासरी पाहिजे. करंट रन रेट 12.35 आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे. दोन्ही संघ बरोबरीने चाललेत. 9 विकेटें हाथ में, ये प्लस पॉइंट है. एकाएक ठंडी हवाएं. शाहिद को तान दिया आसमान में. गजब का शॉट. 6 रन. चौथा 6 आहे शाहिद खानचा. जसा स्लॉट मध्ये परत एक वेळा कमी गतीने टाकला. राऊंड विकेटने अँगल बाहेर होता, लवकर ओळखला आणि जसा बॉल पडला त्याच्यावर मोहर लावली 6 धावांची. तारा मंडल में अगेन बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रॉपर कनेक्शन बॅट आणि बॉल मधलं आणि शाहिद सध्या चमकतोय. बॉल देखील फिरत फिरत गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 ओव्हर समाप्त. धावा झाल्यात 41. 41 आणि अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन आहे. शाहिद पाक क्रीजच्या किती आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर त्याने बॉल बरोबर उचलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. देखिए कम से कम इतना तो कर रहे हैं कि पहले 2 मैच में जो तनकीद हुई थी, जो टारगेट उनको किया गया था, उसका जवाब वो बल्ले से दे रहे हैं. 18 में 36 चाहिए. मैच अब हल्का सा झुकता हुआ आरसीसी राहुल की तरफ. यस, 18 बॉलचा खेळ शिल्लक. 18 बॉलमध्ये 36. रिक्वायर रन रेट 12. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय.
थोडासा एक मेसेजही आला असेल बॅटरसाठी. शाहिदने 29 धावा केल्यात 11 बॉलमध्ये 4 सिक्सेस त्याच्या बॅटमधून. मागच्या ओव्हरमध्ये 3, या ओव्हरमध्ये 1. वैभवने एक सिक्सर मारला मिड विकेट रिजनमध्ये. त्याची बॅट तळपते, त्याच्यामुळे RCC राऊर या टीमची बाजू सध्या तरी भक्कम आहे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 18 बॉलमध्ये धावा करायचे 36. आजच्या रात्रीतला भिवंडी प्रीमियर लीग मधला सीझन 6 मधला आजचा आणखीन एक महत्त्वपूर्ण दिवस, शेवटचा सामना आहे. दोन्ही टीम मागचे काही सामने पराभूत झाल्यानंतर एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. इथे जोही संघ जिंकेल तो पॉइंट्स टेबलवर आपलं 2 पॉईंटचं खातं उघडताना पाहायला मिळेल. त्याच्यामुळे हा सामना खूप प्रतिष्ठेचा आहे दोन्ही टीमसाठी, संघ मालकांसाठी. ओव्हर नंबर 4 मध्ये बोलत तयार जीत पाटील. 18 बॉल 36 धावा डिफेंड करायचे आहेत जयेश पाटीलच्या टीमला. MJN RK स्पोर्ट्सला या मॅच मध्ये बॉलर जीत तयार आहे. फर्स्ट मॅच या टीमसाठी त्याची, आणि आता पाहूया कसा परफॉर्मन्स देतोय. 77चं टार्गेट 36 करायचे आहेत. पहिला बॉल. पहिला बॉल बॅटची कडा आणि पहिल्याच बॉलवर विकेट. BPLचं पहिलं षटक हाताळत असताना मोठी विकेट मिळाली. वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. स्लोअर वनचा वापर केला. पहिल्याच बॉलवर धक्का दिलाय. दुसरी विकेट गारद RCCची. खराब शॉट बहुत दूर से खेले थे. आइए देखते हैं, ये देखिए कौन बनाती हुई गेंद, बहुत दूर से खेले, मोटा सिरा लेके गेंद विकेट कीपर के पास. वैभव आउट. विकेट आली आहे. विकेटने तो दबाव परत एक वेळा बनताना दिसेल RCC राऊर या टीमवर. 17 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जीत पाटील आला. जीत पाटील विकेट घेऊन गेलाय. नामा जीत आहे आणि सध्या तरी विकेटद्वारे त्याचा विजय. रॉडस्ट चा वापर इथे होतोय. कोरड्या मातीचा, त्या भुस्याचा त्याचं कारण आहे. हळूहळू दव पडलंय. अंकुर सिंग आला, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आता मैदानामध्ये. रिक्वायर रन रेट 12.71. 36 धावांची अजूनही गरज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 गेंदे 36 रन. जीत पाटील टू अंकुर सिंग. पहिलाच बॉल अंकुरने बरोबर गॅप मध्ये पाठवलाय. गॅप मध्ये जाईल आणि सरळ सीमारेषा पलीकडे देखील पहिल्याच बॉलवर चौकाराने खातं उघडले अंकुर सिंगचं. जीत पाटीलच्या विरुद्ध आक्रमण. Great shot. Have a look at that. Picks on the rise and clipping away in the gap. Couple of bounces cross the mid-wicket boundary for 4. चांगला फटका बॅटर अंकुर सिंगचा. धावा झाल्यात 45. लॉस ऑफ 2 विकेट. 16 बॉल आणि अजूनही या मॅच मध्ये 32 धावा करायच्या आहेत. 16 गेंदे 32 रन. मॅच मध्ये कमबॅक चांगलं होत आहे. ड्यू फॅक्टर देखील ऍक्शन मध्ये आहे, कारण DD स्पोर्ट्स भिनारवर आपण आहोत. लश ग्रीन आउटफील्ड आहे, त्यामुळे गवतावर बॉल गेल्यानंतर तो ओला होतोय. परत एक वेळा ग्रिप करून टाकण्याचा प्रयत्न जीतचा. अंकुरने उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये अपयश आलंय. डॉट बॉल जीतच्या माध्यमातून चांगलं कमबॅक. लगातार जीत कौन बना रहे हैं. देखिए उछाल भी कम हुआ है अब, खास तौर से सामने के एंड से जब गेंदबाजी हो रही है उछाल काफी कम लग रहा है. बॅकफुटला जात असताना चांगला पंच केलाय. बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. विकेट मिळते. जीत च्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. मागच्या 3 दिवसामध्ये 2 बॉलचा यूज आपण पाहिला, वापर पाहिला, ज्या वेळेला दवाचा परिणाम जाणवत होता. आज थोडीशी थंडी सुरुवातीला कमी पडली, परंतु आता थंडी जाणवते. आता हळूहळू दव पडतंय, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये दव पडलेलं नव्हतं. ते मगाशी कमी होतं आणि आता लास्ट मॅच मध्ये त्याचा परिणाम दिसेल. फलंदाज अंकुर आउट. एज अ ऑल इंडिया आइकॉन अंकुर सिंह के लिए भी इतना अच्छा नहीं रहा. आप जाकर हल्का ड्यू नजर आ रहा है. कल जो ड्यू फैक्टर दिखा रहा था उससे बहुत कम है, लेकिन शर्त ये है कि ठंडी हवा इस वक्त चल रही. नए बैटर बिग बट ऑफ रानाल.
चिराग माली। पिछले मैच में 28 रन बनाए थे और 4 सिक्सर लगाए थे। इम्पॅक्ट प्लेयर, येस, अंपायरचा इशारा ॲज अ इम्पॅक्ट. मैदानामध्ये तो प्रभाव टाकावा लागेल. अंकुर सिंग आउट झाल्यानंतर अंकुरने एक चौकार मारला आणि त्याच्यानंतर त्याची खेळी संपली. शाहिद अजूनही खेळतोय. 29 धावांची खेळी त्याने साकारले. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. न्यू बॅटर चिराग माळी मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला होता. आल्या आल्या ऑन साइडला कडक फटका. डीप मध्ये फिल्डर आहे जेपी. फक्त सिंगल तिथे येईल कारण जेपी चांगली फिल्डिंग करण्यासाठी जाणलाच जातो. फोर्टी 46 धावा झाल्यात. मागच्या सीझन मध्ये जीत थोडासा इंजर्ड होता, खेळताना दिसला नव्हता. या सीझन मध्ये चांगली कामगिरी करतोय. विकेट्स आल्यात. बॉल हवेत होता परंतु तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल. नानकरच्या टुर्नामेंटमध्ये अर्धशतक देखील त्याने ठोकलं होतं. एक सिंगल नंतर आता ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या 47 आणि आता 12 बॉलमध्ये धावा करायचे 30. रिक्वायर रन रेट 15. देखिए 12 गेंदों में 30 रन चाहिए और शाहिद खान को 20 रन चाहिए अर्धशतक के लिए। अब देखना है कि प्ले फॉर साइड और प्ले फॉर सेल्फ। आपको क्या लगता है? नई टीम के कैप्टन है, प्ले फॉर साइड, क्योंकि मोहम्मद से उम्मीद रहेंगी अगर इस मुकाबले को कोई भी टीम जीतती है तो। वाह क्या सीन है। ओमान, सलमान अंसारी और फैसल सैयद। सलमान को देख के ऐसा लगता है कि यहाँ से ठीक चंद्रयान पे चले जाएंगे। खेल की शुरुआत पेनल्टी मिड ओवर। गेंदबाजी के लिए धीरज दुमाले। धीरज दुमाले को मोर्चे पे लगाया गया है। 12 गेंदे 30 रन। शाहिद खान 30 पे बल्लेबाजी कर रहे हैं और देखिए 12 में 30 चाहिए और शाहिद खान भी 12 गेंदों में 30 रन बना के खेल रहे। धीरज दुमाले हवा और तेज होती हुई समय में कोऑपरेट करें। शाहिद को वाइड यॉर्कर बल्ला चलाया था, लेट रिबेट बीट किया ऑफ स्टंप के बाद। चांगला बॉल. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची कारण ज्यावेळेला तुम्हाला 15 धावा डिफेंड करायच्या आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये त्यावेळेला अशी सुरुवात पाहिजे. 2 ओव्हरमध्ये 30 करायचे होते. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 मध्ये 30 धावांची गरज आहे. धीरज दुमाले फिर वाइड यॉर्कर। क्या कमाल की बॉलिंग हो रही है। दोन्ही कडक वाईड यॉर्कर. जेवढा शफल झाला शाहिद त्याला फॉलो केलं आणि पहा लगातार त्या ट्रॅम्प लाईनच्या बाहेर बॉलिंग करण्याचा प्रयत्न होतो कारण शाहिद शफल होतोय. चांगली गोलंदाजी धीरजची. ऐसे लग रहा है मानो कॉइन रखा हो जिसपे दोनों गेंदों को पिचअप किया है दुमाले ने। धीरज दुमाले सामना करेंगे शाहिद खान। अपने स्टेप में चूके डेड बॉल। 10 गेंदे 30 रन चाहिए। 10 balls 30 required to win। धीरज दुमाले ओह नीचे रही, कट करने की कोशिश, फिर बीट हुए। लगातार 3 डॉट बॉल. जागेवरून खेळून चालणार नाहीये. थोडीशी हालचाल पाहिजे, फुटवर्क पाहिजे. शाहिदला तेच करता येत नाहीये. पहिल्या 12 बॉलमध्ये 30 धावा केल्या परंतु आता
3 डॉट बॉल, 15 बॉलमध्ये 30 त्याच्या खात्यामध्ये आहेत, परंतु 9 बॉलमध्ये 30 पाहिजेत आता RCC ला. वाईट बॉलसाठी DRS वापरलाय. टिप्पा खाने के बाद उछाल कम था. रिव्ह्यू लॉस्ट, फेअर डिलिव्हरी. फेयर डिलीवरी. 9 गेंदे 30 रन. टिप्पा खाने के बाद उछाल कम था पिछली गेंद में. हालांकि अच्छे खासे तेज गेंदबाज हैं धीरज धुमाले. अब की बार बहुत दूर कर बैठे वाइट. डूबते को तिनके का सहारा, बुरत्याला कारीचा आधार. 48 पे पहुंचा है स्कोर. 3 विकेट. धुमाले. इस मरतबा बैठक खेला है लॉन्ग ऑन के ऊपर. 6 रन. सारा गुस्सा निकाल दिया है उस गेंद पर. चांगला फटका शेवटच्या क्षणाला क्रीजच्या परत आतमध्ये गेला आणि परत एक वेळा बॅटचा स्विंग कडक होता. 5वा षटकार आहे या इनिंग मधला शाहिदच्या बॅट मधून. अयुबच्या विरुद्ध 3 मारले होते, मगाशी 1 मारला आणि आता 1 षटकार. 5 षटकार मारलेले आहेत आतापर्यंत. शाहिद टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. 23 धावा करायच्या आता 8 बॉल मध्ये. 8 गेंदे 23 रन. अच्छा शॉट खेला था शाहिद खान ने. शाहिद खान 36 पे पहुंचे. फॉरवर्ड 3 पॉइंट बुलाया गया है. बैकफुट पे गए, गेंद को पंच किया है. पीछे खिलाड़ी हैं. 1 रन. स्कोर 55. 55. 3 विकेट. 7 बॉल मध्ये 22 धावा करायच्या आहेत. 22 फ्रॉम 7. हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. चिराग माळी और कोशिश करेंगे चिराग माली इस गेंद को बाहर मारने की, क्योंकि उनके पास क्षमता है. बड़े बड़े शॉट खेलते हैं. बहुत हार्ड हिटिंग बैट्समैन है. सामना कर रहे हैं धीरज धुमाले का. कमाल का शॉट है. पिकअप है. 6 रन. कडक शॉट. 3 डॉट बॉल झाले होते की चिराग नॉन स्ट्रायकिंग एंडलाच होता आणि तो सांगत होता वारंवार शाहिदला स्ट्राईक मला दे, आणि अशी एअर स्ट्राईक करण्यासाठी जाणला जातो. परत एक वेळा चांगला पिकअप शॉट. जसा बॉल पडला त्याच्यावर मोहर लावली चिरागने षटकाराची आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिले चिरागने आणि त्याचबरोबर शाहिदच्या बॅटिंगने. कारण आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 16 धावा करायचे आहेत. अच्छा मुकाबला चलता हुआ. 6 गेंदे 16 रन. क्या गजब का शॉट खेला था चिराग माली ने. अब जीत के हाथ में गेंदी है. 16 रन चाहिए जीत को, टीम को जिताने के लिए. जबकि दूसरी तरफ जीत के सामने शाहिद खान को जीतने के लिए 16 रन बनाने होंगे. जीत और जीत के बीच में खेल चल रहा है. हे मागचे 3 डॉट बॉल सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. शाहिदच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी झाली. हा बॉल परत टाकावा लागला वाईड आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅट मधून हा सिक्सर आला. मग ती सिंगल आणि मग बॉल उडवला चिराग माळीने बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता इक्वेशन असं आहे 6 बॉल 16 धावांची गरज. 6 बॉल 16 रन. दोन्ही टीम आतापर्यंत सामना जिंकलेले नाहीयेत या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे एक भव्य विजय पाहिजे. 5000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत प्रिन्स मूवीजवर. 12 वाजलेले आहेत मध्यरात्रीचे आणि आता सगळे झोपेतून उठलेले आहेत हा सामना पाहण्यासाठी. शेवटचे 6 बॉल 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. बिनार विलेज कडून गोलंदाज तयार. जीत पाटील. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगलच घेईल शाहिद, कारण आता स्ट्रायकिंग एंडला आणले त्याने चिराग माळीला.
5 गेंदे 15 रन। एक बात है कुणाल सर, ये जो चिराग माली है ना, ये बहुत ही खतरनाक प्लेयर हैं डेथ ओव्हर के। एक्झॅक्ट, म्हणून तर त्याने मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर षटकार मारला आणि इक्वेशन चेंज केलंय. आत्ता समीकरण आहे 5 बॉल 15 धावांची गरज. 77चं टार्गेट होतं. 15 धावा होतील का? पुढचा बॉल. चिरागचा राग, परंतु बॉल हवेत आहे. मिस टायमिंग. फिल्डर येत आहेत खाली, परंतु थोडासा पुढे पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट इथे केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन कंप्लीट आणि आता करायचे 4 बॉल 13 धावा. एलिवेशन नहीं था, गेंद की पूरी तरह घूम नहीं पाए थे। अभी भी मैच बहुत ही रोमांचक स्थिति में, ऐसी स्थिति में सब कुछ हुआ है, नहीं हुआ है तो सुपर ओवर नहीं हुआ है, और जिसके आसार भी नजर आ रहे हैं। वाढतायत धावा. पहिल्या बॉलवर सिंगल, सेकंड बॉलला 2 रन आलेले आहेत आणि आता या मॅचची कहाणी बदलली आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत. 7 मेरा दे रे सिद्दीक भाई. 4 बॉल 13 हे समीकरण आता या मॅच मध्ये. चांगला सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. जीत पाटीलच्या हातात भवितव्य आहे टीम एमचे आणि आर के फ्रीडचं. कमी गतीने टाकलाय बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड. वाईड बॉलचा निर्णय आणि बॉलिंग करणाऱ्या टीमचा DRS. काफी तनाव भरा मैच, टेंसफुल मैच देख रहे हैं आप, कट टू कट थ्रिलिंग क्लाइमैक्स चलता हुआ आरके फ्रीड और एमजे स्पोर्ट्स के बीच. इट्स अ फेयर डिलीवरी. आरके फ्रीड फेयर डिलीवरी. रिव्ह्यू सक्सेसफुल बाय बॉलिंग साइड. बॉल डॉट आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल मध्ये 13. 3-13. 3 बॉल 13 धाव्यांची गरज आहे. जीतने कमाल केली आहे. परफेक्ट बॉल टाकलाय, बीट केलंय बॅटरला. परत एक वेळा तसाच बॉल टाकलाय. परत एक वेळा खाली राहतोय, सरळ विकेट कीपरच्या हातात. आता 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. 2 बॉलवर 2 षटकार मारावे लागतील तर होईल सुपर ओव्हर. बिल्कुल. अब पलड़ा भारी होता हुआ आरके फ्रीड एमजे स्पोर्ट्स का. यहाँ से सुपर ओवर में जाने के लिए चिराग माली को 2 गेंदों में 2 सिक्सर लगाने होंगे. पाहूया पहिला येईल का. फुल टॉस. लगा लगा लगा, ये लगा पहला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय षटकार. देखिए 2 गोल्डन 6 लगे, 2 अर्धशतक हुए, लेकिन सुपर से ऊपर मैचेस हुए. बहुत ही कट टू कट. सुपर ओवर नहीं हुआ है और सिक्सर लगा तो फिर सुपर ओवर. शेवटचा 1 बॉल. शेवटच्या 1 बॉलवर 7 धावांची गरज आहे. आता सामना टाय होईल का हा प्रश्न आहे. धावा झाल्या 70 आणि आता धावा करायच्यात. 1 बॉल 7 रन. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं जाईल, ऑफ साइडला प्रोटेक्शन कमी केलं जात आहे, कारण ऑन साइडला चांगली बॅटिंग करतोय फलंदाज चिराग माळी. चिरागचा राग फुलटॉस बॉलवर दिसला आणि त्याने तो षटकार मारलाय. हलचल मच गई है. अयूब शेख भी ऑन साइड के खिलाड़ियों को कह रहे हैं कि बाउंड्री पर थोड़ा सा अलर्ट रहें. क्या चिराग माली सिक्सर लगाकर मुकाबला टाई करेंगे, और लगा तो ये तीसरा गोल्डन 6 रहेगा. बॉल तयार. जीत आणि विकेट कीपर चेंज करण्यात आलाय. सिलिकॉवर पॉइंट ते सेट करण्यात आलाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न बॅटरवर. जीत पाहूया काय प्लॅनिंगने बॉल टाकतोय. शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये 7 धावांची गरज. सुपर ओव्हर. सुपर ओव्हर होईल. सुपर से ऊपर शॉट आणि या भिवंडी प्रीमियर लीग मध्ये सुपर ओव्हरची तयारी झाली आहे. षटकार आलाय. स्लॉट मध्ये बॉल होता. चिराग माळीने पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सिद्दीक भाई आता बोलतील कहा था ना मैंने. कहा था ना मैंने. सुपर ओव्हर होंगा. झाली आहे सुपर ओव्हर. चांगला शॉट. बॉलला गायब केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. मॅच टाय आणि आता सुपर ओव्हरची कहाणी रंगेल.
बीपीएल में जो नहीं हुआ था वो हो चुका है। सुपर ओवर। बॅटिंगसाठी आता परत एक वेळा चिराग गच येईल अशी अपेक्षा आहे. वैभव आणि चिराग माळी हे दोन बॅटर मैदानामध्ये आले सुपर ओव्हरच्या दरम्यान. काल रात्री दोन दोन षटकांचे सामने आपण पाहिलेत क्वालिफाईंग राऊंड आणि त्यानंतर AB स्पोर्ट्सची कमाल करण अंबालाचा चांगला खेळ आणि आज पहिल्यांदा सुपर ओव्हर तुम्ही पाहताय. मागच्या वर्षी देखील जयेश पाटील यांनीच सामना टाय केला होता सुपर ओव्हर.